राजकारण तापलंय आणि या घोटाळ्यावरनं सत्ताधाऱ्यांनी ठाकरेंच्या पक्षाला चांगलंच घेरलंय। अभिनेता डिनो मोरिया चौकशीच्या फेऱ्यात। डिनो मोरिया अडचणीत येणार? मिठी नदीचा गाळ कुणी खाल्ला? बॉलिवूड अभिनेता डिनो मोरिया आणि त्याचा भाऊ सॅन्टिनो मोरिया हे दोघे जण मुंबई पोलिसांच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकले। मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं तब्बल 6 तास या दोघांची चौकशी केली आणि या चौकशीला कारण ठरलाय तो मिठी नदीतल्या गाळ काढण्याच्या कामात झालेला घोटाळा। गाळ काढण्याची यंत्र भाड्यानं घेण्यामध्ये कथित आर्थिक अनियमिततेचा आरोप केला जातोय। आता या सगळ्या प्रकरणात डिनो मोरियाचा संबंध नेमका कसा आला ते आपण पाहूया। मिठी नदी कथित घोटाळ्यात आतापर्यंत एकूण 13 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे। बीएमसी अधिकारी आणि कंत्राटदारांच्या संगनमतानं हा घोटाळा केला गेला होता। यातील आरोपी केतन कदमच्या अकाउंटवरनं अभिनेता डिनो मोरियाला पैसे पाठवले गेल्याची सूत्रांची माहिती आहे आणि याच पैशांच्या व्यवहारामागचं कारण काय याचा तपास पोलीस करतात। खरं तर डिनो मोरियाला यापूर्वी महापालिकेनं ओपन जिमचं कंत्राट दिलं होतं। डिनो मोरिया आणि आदित्य ठाकरे यांची मैत्री सर्वश्रुत आहे। आता डिनो मोरिया चौकशीच्या जाळ्यात अडकल्यामुळे सत्ताधाऱ्यांनी ठाकरेंनाही टार्गेट केलंय आणि म्हणून डिनो मोरियाला आणणारा कोण आहे, डिनो मोरियाचा आका कोण आहे, तो मातोश्रीमध्ये 3ऱ्या माळ्यावर बसतो आणि म्हणून डिनो मोरियाची चौकशी करत असताना डिनो मोरियाला आणणारा जो व्यक्ती आहे त्याला खरं म्हणलं तर त्याची पण चौकशी झाली पाहिजे, त्यालाही ईडी ईओडब्ल्यूने बोलवलं पाहिजे। जे काही कॉन्ट्रॅक्ट दिले गेले अनेक करोडो रुपयाचे, ते कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिले गेले? हे डिनो मोरिया आणखीन कोणी असेल ज्यांचा हे आज तिरस्कार करायला म्हणतात ना, त्या सर्वांना यांनी कॉन्ट्रॅक्ट दिलेत। मराठी माणसाला तिथं वाव सुद्धा नव्हता आणि म्हणून आता यांचे डिनो मोरिया वगैरे यांचे जे आका आहेत ना, यांच्यावर खऱ्या अर्थानं कारवाई झाली पाहिजे। दरम्यान सत्ताधाऱ्यांकडनं बिनबुडाचे आरोप केले जात असल्याचा पलटवार ठाकरेंच्या पक्षानं केलाय। त्याचसोबत चौकशीतनं सत्य समोर येईल असंही म्हटलंय। म्हणजे आरोप करायचे म्हणून करू नका। तुम्ही बोलताना डिनो मोरिया जे कोणी आहेत त्यांचे प्रूफ जर आढळले किंवा काही जे काय असेल हे दोरीवरनं साफ करायचा आणि लोकांमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंबद्दल पाहिजे तेवढं नॅरेटिव्ह पसरवायचं, हा एक कलमी कार्यक्रम चाललेला आहे। मिठी नदीतला कथित घोटाळा गेल्या अनेक वर्षांपासून चांगलाच गाजतोय। आगामी महापालिका निवडणुकीतही हाच मुद्दा वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे। आता डिनो मोरियाच्या चौकशीत पोलिसांना नेमकी काय माहिती मिळते आणि त्यातून अडचणीत कोण येतं हे आगामी काळात स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।